शाहू महाराजांनी वसतिगृह चळवळ मराठी निबंध। जेव्हा जातीय आंदोलनाने समाजाचे शरीर कुजत होते, जेव्हा शिक्षण हक्क नसून विशेष अधिकार बनले होते, तेव्हा एकच राजा उभा राहिला ज्याने राजसिंहाचे वैभव दूर ठेवून दूरदरीत बहुजनांच्या शिक्षणासाठी स्वतःचे जीवन वाहिले। तो राजा होता राजाचे छत्रपती शाहू महाराज यांच्या वसतिगृह चळवळीने केवळ इमारती उभा केल्या नाहीत, तर समाज परिवर्तनाचा 19व्या शतकाच्या उत्तरार्धातील महाराष्ट्र, जिथे अस्पृश्यतेच्या बेड्या आणि शैक्षणिक वंचिततेच्या दडपणाखालील बहुसंख्य समाज तडफडत होता, अशा वेळी कोल्हापूरच्या सिंहासनावर बसलेल्या शाहू महाराजांनी ओळखले की शिक्षणाशिवाय मुक्ती नाही, वसतिगृहाशिवाय शिक्षण नाही। त्यांनी वसतिगृहांना केवळ झोपण्याचे ठिकाणे न मानता सामाजिक क्रांतीची पेटी बनवली, शैक्षणिक समानतेचा पाखरू। शाहू महाराजांनी 1903 मध्ये राजर्षी छत्रपती शाहू वसतिगृह कोल्हापूर सुरू केले। दलित पीडित विद्यार्थ्यांसाठी भारतातील पहिले राजकीय वसतिगृह। येथे अन्न, वस्त्र, पुस्तके, शिक्षण सर्व मोफत। त्यांनी ठोसपणे सिद्ध केले की वसतिगृह हे ज्ञानाचे कारखाने असतात, जिथे माणुसकीचा नवा पाया घातला जातो। या वसतिगृहात सर्व जातीचे धर्माचे विद्यार्थी एकाच छताखाली राहू लागले। भोजनाचे एकच मेज, अभ्यासाचे एकच खोली, खेळाचे एकच मैदान। महाराजांचा आदेश स्पष्ट होता, वसतिगृहात जात नाही, माणूस ओळखला जाईल। यामुळे विद्यार्थ्यांच्या मनातील भीती नष्ट झाली आणि सहसवासाने समता निर्माण झाली। केवळ निवारा दिला नाही, तर शिष्यवृत्त्या, पुस्तक सहाय्य, नोकरीच्या मार्गदर्शनासह संपूर्ण पाठिंबा दिला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कर्वे आणि अनेक समाजसुधारक यांना या वसतिगृहांनी आधार दिला। शाहू महाराजांचे धोरण होते, शिक्षित करा, सक्षम करा, मग समाज स्वतः बदलेल। केवळ पुरुषांसाठीच नाही, तर 1917 मध्ये राजमाता सावित्रीबाई वसतिगृह सुरुवात करून स्त्री शिक्षणाला गती दिली। बालिका शिकली तर पिढ्यांचा उद्धार होईल, या विचाराने त्यांनी स्त्री शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणले। हजारो दलित बहुजन युवकांना उच्च शिक्षणाची संधी मिळाली। वसतिगृहातील सहवासाने जातीभेदाच्या भिंती कोसळल्या। येथून निघालेले विद्यार्थी समाज सुधारणेचे सेनानी बनले। शाहू महाराजांची वसतिगृह चळवळ हा केवळ शैक्षणिक उपक्रम नव्हता, तो होता सामाजिक न्यायाचा धर्मयुद्ध। आजही कोल्हापूरचे ते ऐतिहासिक वसतिगृह उभे आहे, ज्याच्या भिंती शाहू महाराजांच्या संकल्पाची ग्वाही देतात। शिक्षण हाच खरा राजमार्ग, वसतिगृह हेच खरी राजवाडे यांचा प्रयोग सांगतो की समानतेचे बी रुजवायचे असेल तर ते विद्यार्थ्यांच्या मनात मातीत रुजवा। वसतिगृह ही तीच पवित्र माती होती। मी जेव्हा कोल्हापूरच्या ऐतिहासिक शाहू महाराज वसतिगृहात पाऊल ठेवले, तेव्हा भिंतीवर कोरलेली वर्ष 1903 पाहून हृदय थरथरले। तिथल्या प्राचीन वृक्षाच्या सावलीत बसलेल्या म्हाताऱ्या विद्यार्थ्यांनी सांगितले, बाळा, ही इमारत नाही, ही शाहू महाराजांच्या स्वप्नाचे कोठार आहे। इथे एका दलित विद्यार्थ्याचा ओला चहा ब्राह्मण शिक्षकाने स्वतःच्या हाताने प्यायला दिला होता। तो पहिला क्रांतीचा घोट होता। त्या क्षणी जाणवले, वसतिगृह म्हणजे केवळ 4 भिंती नसतात, ते असतात अनंत हृदयांचे घर। शाहू महाराजांनी फक्त छत दिले नाही, तर आत्मसन्मानाचे आकाश दिले। आजही तेव्हा शहरातील एखादे नवीन वसतिगृह उभे राहते, तेव्हा त्या इमारतीच्या गाव साक्षातून मला शाहू महाराजांचे ते अमर संदेश दिसतात। शिक्षण हा माणसाचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो हक्क घ्यायची जबाबदारी समाजातील प्रत्येक शहासमोर आहे। जर या पोस्टशी संबंधित काही गोंधळ असेल किंवा आपल्याला अशा कोणत्याही विषयाची माहिती हवी असेल, तर कृपया खालील दिलेल्या कमेंट बॉक्सद्वारे आपले प्रश्न आम्हाला विचारू शकता। या पोस्टशी संबंधित आणखीन काही प्रश्न असतील, आपण आम्हाला ते देखील सांगू शकता की आम्ही त्या समस्या नक्कीच सोडवू।